बाकी सणाचा ब्लॉग विथ स्वयं. तर आत्ता चाललेलो आहे सकाळ सकाळ मी रनिंगला. दररोज जातो आपण. एकटाच आहे, कोण सुद्धा नाही आहे. तुम्ही जेव्हा एकटा येता ना, ते तुमचे म्हणतात ना, बाबा बाहेरची आवाज जेव्हा कमी होतो तेव्हा इंटरनल आवाज वाढतो. तर ह्याच्यामुळं सकाळचं लवकर उठून तुम्ही जर एकटा चाललाय कुठं पुढे किंवा रनिंगला, तुमच्या डोक्यातले जे विचार आहेत ते तुमच्या पुढे येऊ लागतात. त्याच्यामुळं कधी लवकर उठा, वेकअप अर्ली, बिकॉज तुमचं जर तुम्हाला काय कळत नसेल काय करायचं फ्युचरमध्ये काय नाही, तर तुम्ही एक गोष्ट केली ना, सकाळी लवकर उठलात, थोडंसं मेडिटेशन केलं, रनिंग केली किंवा वर्कआउट केला किंवा तुमचं काय स्टडी वगैरे असेल ती केली, तर लिहून घ्या माझ्याकडून. नाही तुमच्या लाईफमध्ये चेंज झाला एवढं सांगा मला. आता एकटा चालू तिकडे कुत्रे ओरडतात सगळी. रनिंगचे शूज वगैरे घेतलेत, जायचं आपल्याला. त्याच्यामुळं लवकर उठा. आणि मी एक दिवस उठचाल, दुसऱ्या दिवशी उठचाल, तिसऱ्या दिवशी पण उठचाल, पण चौथ्या दिवशी आपलं मन आपल्याला उठू देत नाही चादरातून. कारण की जे थंडीमुळे जे बॉडी आपले आळस झोनमध्ये जाते. थोडक्यात बॉडीला काम करू वाटत नाहीत, बॉडी जरा आळशी होते. पण त्या साल तुम्हाला लांब ठेवून सकाळी उठायचं आहे. उठल्यानंतर रनिंग करा, तुमचं काय काम असेल ते करा, आणि गार पाण्याने आंघोळ करा. लिहून देतो, लिहून तुमची लाईफ चेंज होणार काय ना काय करून. सो गाईज आत्ता रनिंग करून आलेले. तर मित्र पहा जस्ट कसं झालेलं आहे. सो आता जस्ट रनिंग करून आलेलं आहे. परत तिथून आपल्याला जायचं आहे कॉलेजला. आपले एक्झाम चालू आहे. आता लास्ट 2 पेपर राहिले, तिथून पुढं सुट्टीचं आहे आपल्याला. तिथून पुढं आपले व्लॉग्स वगैरे व्हिडिओ वगैरे चांगले एडिट होतील, चांगले स्किल्स वगैरे शिकायचे आता एडिटिंगच्या. कारण की आपली जी एडिटिंग स्किल आहे ती थोडं कुठं तर मला वाटतं कमी पडते. त्यामुळं जरा व्हिडिओ वगैरे बघून चांगलं एडिट करण्याचा प्रयत्न करणार आहे मी. आता जे आपण आता आलेले घराच्या जवळ चांगलंच हे बघा, घराच्या जवळ आलेलो आहे. आपल्याला पेपरला पण जायचं आहे आणि तिथनं पुढं बघू परत कसं काही नियोजन होतं आहे थोडंसं. की आपण काय सांगू शकत नाही, कधी पण काय पण आपल्यासोबत होतं, कुठं पण काय पण कामं निघतात. त्यामुळे माझा दिवस काही फिक्स नसतोच जास्त करून. परत आपले गाईज म्हणजे जे नवीन एडिटर आहेत ते जे शिकत आहेत ना, त्यांनी जर माझा ब्लॉग एडिट करायला घेतला काय अडचण नाही आहे. तर तुम्हालाही कळेल कसं ब्लॉग वगैरे एडिट करतात. मी व्हॉईस पाठवत जायला वाटल्यास तुम्हाला क्लिप आणि व्हॉईस. जे नवीन एडिटर आहेत त्यांनी जर करून दिलं मला एडिट तर चांगलंच आहे. मी त्यांना सांगतो कुठं तुमची स्किल काय कमी पडते, कारण की मला कधी कधी वेळ भेटत नाही एडिटिंगला. त्यामुळे माझे ब्लॉग्स तसेच पडून असतात. एक ब्लॉग तर कंटिन्यू एडिट वगैरे करून ठेवलेला मी, अपलोड करायसुद्धा वेळ नव्हता, म्हणजे बॅलन्स नव्हता. त्याच्यामुळं तो ब्लॉगसुद्धा खराब झाला. मग नंतर मी तो पण डिलीट केला, जाऊ द्या. कारण की जुनं वगैरे ते अपलोड करायचं बंद केलेलं आहे. जे काय लाईव्ह असेल तेच अपडेट करतो मी, अपलोड करतो. त्याच्यामुळं जे काय असेल ते ओरिजिनली शूट करून
अपलोड करतो. जे शिळे पाके व्लॉग आहेत सगळे डिलीट करून टाकतो. उगाच मेमरीला पण त्रास खूप भरलेली. 1 hour later. कॉलेजसाठी तर हे बघा हा आपला कॉलेजचा ड्रेस आहे. तर म्हणलं थोडेसे फ्रूट्स वगैरे खावे. मग आता हे अवेलेबल होतं आपल्याकडं गुआवा आणि बनाना, मग पेरू आणि केळी तर अवेलेबल आहेच आपल्याकडं. तेच कापून आपण आता खाऊयात. खाल्लं. आता आपल्याला आपण चाललोय कॉलेजला. तर हे बघा इथनं 1 किलोमीटर जावं लागतं चालत. गाडी भेटली तर गाडी जातो, तर चालतच जावं लागतं. कारण की आपल्याकडे काय आता गाडी नाही आहे सध्याला, त्याच्यामुळे चला आता इथनं पुढं काय शूट करता येणार नाही. कारण की मी कॉलेजमध्ये असतो, कॉलेजमध्ये काय मोबाईल अलाउड नाही आहे. हां, आणि जर दिसलाच मोबाईल कॉलेजच्या ह्याच्यात आवारात तर मोबाईल ते जप्त पण करतात. त्याच्यामुळं मी जास्त रिस्क घेत नाही. तिथून मी स्विच ऑफ करून बॅगेत ठेवतो मोबाईल किंवा बाहेर ठेवतो. इथून आलो डायरेक्ट चोपनला. आता जायचं आपल्या कॉलेजला. कॉलेजवरनं जाऊन आलो, फ्रेश झालो. तेवढ्याच सुन्नानाच फोन आला, चल मला बेलवाडीला सोडून या. आणि मग मी भैया आणि सुन्नान निघालो सुन्नाना सोडवायला बेलवाडीला. कारण की हे चालले पुण्याला. कारण की ह्यांचं जे कॉलेज आहे ते पुण्यात असतात आता. म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं आहे ह्यांचं. एका कोर्ससाठी ते पुण्याला गेलेले आहेत. तर त्याच्यामुळं पुण्याला गेले ते चाललेत. मग मी आणि भैया दोघांना सोडलं बेलवाडीत. आणि आता आम्ही दोघं चाललो आहे घरी. हे बघा हे दोघं, त्यांचं एक मित्र ते जाणं होते गाडीवर. मग मी गाडी घेतली आणि आलो घरी. कारण की मला कपडे पण बदलायचे होते. वाढीव गाडी घेऊन आलो. परत म्हटलं इथं दारात खूपच कचरा दिसत होता. इथं जिथं आम्ही कपडे वगैरे धुतो मी माझे मम्मी हे. मग तिथलं काय झालं, त्यासमोर एक जागा आहे. मग तिथे जे कचरा वगैरे होता तो सगळा जाळून टाकला. कारण की दिवाळी पण येते 4 ते 5 दिवसात. हे सगळा कचरा आपल्याला काढायचा आहे. त्यामुळं म्हटलं सगळं काढून घेऊयात. ते काढून झाल्यानंतर मी झालो फ्रेश. तर हे बघा कसं दिसतंय, सगळं काढलेलं आहे. तिथला आता राडा मी शक्यतो जास्तच काढलेला आहे, पण निम्म्यापेक्षाच्या वरती काढलेलं आहे. आता आपल्याला जायचं आहे जिमला. एकटाच आहे कारण की गाडी पण नाही, आपल्याला चालतच जावं लागतं. आणि तुम्हाला सकाळी सांगितलं किती लांब आहे ते. तर आज आपला बॅक आणि बायसेप आहे. तर चला चांगला वर्कआउट करूयात. आणि जास्त करून मी जिममध्ये फोन वापरत नाही, कारण की बारकी जिम आहे, लिमिटेड इक्विपमेंट्स आहेत. त्यामुळं हे बघा अशी जिम आहे आणि 500 रुपये जिमची फीज आहे. सो जिमवरून आलो आहे.
सोयाबीन घेतलं आहे डाएटसाठी. तर आता सध्याला बॅटरी नाही मोबाईलमध्ये, त्यामुळं फ्रंट कॅमेऱ्याने चालावं लागते. आणि इथलं अंधारात काय रोडवरचं दिसत पण नाही. जिमवरून आलो आहे. आज होता बॅक आणि बायसेप. आज बॅक तोडली अक्षरशः मी. इतका कडक व्यायाम केला आहे, असं वर्कआउट केलं आहे. तर चला घरी जाऊ, मील बनवू आणि एन्जॉय करून ब्लॉग एंड करू.